नमस्कार मित्रांनो, कालच मी नारळाचं रोप लावलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं पण होतं की आमच्याकडं खूप प्राणी आहे जे झाडाला इजा करू शकतात. तर म्हणल्याप्रमाणे पाहुणा येऊनच गेले आणि बुडाला दोन्ही साईडला फुल खोदून गेले. त्यांनी फुल ट्राय केले पण ते काठी लागल्यावर सोडलं आहे. नशीब आम्ही काठी लावलं होतं, नाहीतर काल लावलेलं नारळाचं झाड असं नसतं. तर नशीब आमचं. तर आता ह्यासाठी मला अजून काहीतरी करावं लागेल. त्यासाठी मी फुल सभोवताली अजून जास्त काटे लावणार. तर म्हणजे आता काट्यामुळेच तरी वाचले म्हणून काटेच लावावं लागेल. तर हे कुठलं प्राणी होतं काय आयडिया नाही. मे बी ईद असू शकतो किंवा मुंगूस असू शकतो. मुंगूस तर नसणार, हरिण बी नसणार, रानडुक्कर किंवा ईद असू शकतो. ईद म्हणजे काटेरी प्राणी. तर चला त्या बांधावरचे काटे आणू. म्हणजे काटे आता जास्त लावावं लागेल, कारण बुडाला असं त्यांनी जे लावलेले काटे त्याचे खालून जायचं ट्राय केलं. त्यामुळं आता मी जरा बोराचे वगैरे जास्त काटे असलेले काटे घेऊन जाणार आणि फुल त्याला लावणार. तर हे बघा, मी असं काटे आणले. आता ह्याला साईडला लावून घेतो आणि त्याआधी ते मारलेले खड्डा भरून घेतो, म्हणजे झाडाला काही इजा नाही होणार आणि प्रॉपर दिसणार. तर मी नेक्स्ट आता बघा अशा रीतीने भरून घेतले. आता नेक्स्ट 10-15 दिवसासाठी मी पुण्याला चाललो, तर मी याचं अपडेट नाही देऊ शकणार. मी अपडेट पप्पांकडनं घेत राहणार. तर आशा करतो की ह्या झाडाला अजून काय नाही होणार. चला मित्रांनो, धन्यवाद.